तर चला आज आहे ना वेगळ्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी सांगते. तर प्रत्येकाच्या घरात आहे ना पालकाची भाजी होतेच, म्हणजे भाजी म्हणजे गरगटा होतोच आणि तो गरगटा खाऊन प्रत्येक जणाला कंटाळा आलो. तर तसाच मला पण देखील आला आहे. तर वेगळ्या पद्धतीने करूया म्हणलं. तर इथे ना मी तेलात आधी बटाटे तळून घेतले, त्यानंतर आहे ना जिरे मोहरीची फोडणी दिली. तुमच्याकडे लसूण असेल तर ते आधी टाका, भरपूर छान चव लागते. त्यानंतर कांदा तळून घेतला आणि बेसिक मसाले जे असतात ते टाकून घेतले आणि अगोदरच ना मी भाजी शिजवून घेतली होती आणि ते मिक्सरमध्ये पेस्ट बनवली त्याची. असं ते मसाला फ्राय झाल्यानंतर ती भाजी टाकून येणं जे आपण फ्राय केलेले होते बटाटे ते टाकले आणि कोथिंबीर टाकली. आता हे ते बटाटे अगोदर फ्राय केल्यामुळे जवळपास शिजलेलेच असतात त्यामुळे त्यांना 2-3 मिनटं वाफेवर शिजून द्यायचं. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून कस्तुरी मेथी टाकायला विसरायचं नाही, अतिशय भारी चव लागते. त्याचबरोबर फ्रेश क्रीम टाकायचे. फ्रेश क्रीम नसेल तुमच्याकडे दुधावरची जी साय असते ना ते टाका आणि हे करून पाहा एकदा. चला बाय.